अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. गुरुचरित्रातील असे कोणते 2 अध्याय आहेत की जे आपण दररोज पठन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. गुरुचरित्र पारायण करावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. बऱ्याच वेळा खूप जणांना पारायण तर करायचं आहे, पण काही ना काही अडचणी येतात किंवा घरामध्ये बंधनं पाळली जाणार नाहीत. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्राचे असंख्य असे फायदे आहेत. ज्याने गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांना अनुभव आहेच. पण रोज आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. आयुष्यात आलेली संकट, मग ती आर्थिक असो, शारीरिक असो, दरिद्री असो, घरात पैसा तर येतोय पण तो टिकत नाहीये, घरात सतत कटकटी होत आहेत, आर्थिक, सामाजिक, मानसिक संकट, हे सर्व निवारण करण्यासाठी तुम्ही कोणत्या सेवा केल्या पाहिजेत? जसं गुरुबळ स्ट्रॉंग असतो, ज्याच्या पाठीशी गुरूंचा म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो, किंवा तुम्ही ज्या पण गुरूंना मानता त्यांचा आशीर्वाद पाठीशी असला की मग तुमच्या आयुष्यात कितीही संकट असो, तुमच्या पत्रिकेत कितीही दोष असो, ती पत्रिकासुद्धा महाराज बदलून टाकतात. एवढी ताकद आपल्या गुरूंमध्ये आहे. हे तुम्ही मान्य करा किंवा नका करू. देवांनी तुम्हाला इतकं दिलं आहे ना, की जे तुमच्या नशिबात पण नाही आहे, तरीही ते त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. जो आपल्या गुरूंची सेवा करतो त्याच्या नशिबात नाही इतकं देव त्याला देत असतो. पण असं सोबत त्याच्यासाठी प्रयत्न, कष्ट करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. फक्त घरात बसून पारायण करणं, सेवा करणं याने देव पावत नाहीत, तर त्यासोबत आपल्याला कष्टही करायला लागतात. जो प्रामाणिकपणे कष्ट करतो, पैसे कमवतो, त्याला लेट का होईना पण देव त्याच्या पाठीशी नक्की असतात. आता तुम्ही म्हणाल लेट का? तर आपण अशी बरीच लोक पाहिलेली आहेत की जे कुठलेही वार पाळत नाही, कुठलीही सेवा करत नाही, पारायण करत नाही, पण तरी त्यांचं सर्व चांगलं असतं. आणि आपण म्हणतो, अरे मीच काय वाईट केलंय, एवढे देवदेव करते तरीसुद्धा माझं काहीच चांगलं होत नाही. तर प्रत्येकजण आपापले नशीब घेऊन आलेले असतात. महाराज म्हणतात, मी प्रत्येकाला देणार आहे. प्रत्येकाची वेळ जेव्हा येईल ना, तेव्हा मी त्याला भरभरून देणार आहे. असं हे गुरुचरित्र पारायण आयुष्यात एकदा तरी सर्वांनीच करावं. गुरुचरित्रातील 53 अध्यायातील प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट असं महत्त्व आहे. काही जणांना गुरुचरित्र दररोज पारायण करणं शक्य नसतं. महाराजांचं स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय आणि 11 माळी जप ही सेवा तर अखंडच चालू पाहिजे. त्याच्यात कसल्याही प्रकारचा खंड नाही पडला पाहिजे. गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की जो गुरूंची सेवा करतो त्याला गुरु तारक असतात. देव आपल्यावर कोपले तरी गुरु आपल्याला तारतात. पण जर गुरुच आपल्यावरती कोपले तर देवही आपल्याला मदत करू शकत नाही आणि देवही आपल्याला काहीच मदत करत नाहीत. गुरुबळ स्ट्रॉंग राहावा, गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा आणि जो पण सेवा करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय खूप महत्त्वाचा आणि चमत्कारिक आहे. गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी समजला जातो. अतिशय दिव्य आणि प्रभावी असे हे 2 अध्याय आहेत. खूप जण 14वा आणि 18वा अध्याय दररोज वाचतात. जर तुम्ही आर्थिक संकटात असाल, दरिद्री आहे, गरिबी आहे, पैशाचा ओघ कमी झालाय, कर्ज खूप आहे, पैसा येतोय पण टिकत नाही, अशा वेळी तुम्ही गुरुचरित्रातला 18वा अध्याय आवर्जून वाचा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या. तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट असेल, लग्न जमत नाहीये, जॉब, करिअर, शिक्षण किंवा इतर कोणतंही संकट असो, गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचं पठण करा. तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल, तुमचं संकट निवारण होईल, त्याचप्रमाणे तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद मिळेल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. नित्यसेवा म्हणून किंवा गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं म्हणून, अडचणी संकट दूर व्हावे यासाठी हे 2 अध्याय तुम्ही आवर्जून वाचावे. म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचंच नाही असं नाही, पण गुरुचरित्र पारायण दररोज करणं आपल्याला शक्य नाही. गुरुचरित्र पारायण हे एक मोठं भांडार आहे, पण ते आपल्याला दररोज करणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही हे 2 अध्याय आवर्जून वाचायचे आहेत. हे अध्याय ज्यावेळेस तुम्ही पठण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय त्याचं तुम्हाला सेपरेट बुक आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल. तुम्ही गुरुचरित्रातील हे जे 2 अध्याय आहेत ते दत्त महाराजांकडे, स्वामी समर्थ महाराजांकडे संकल्प करून 40 दिवसांचा संकल्प करूनही ते तुम्ही
पठण करू शकता. म्हणजे तुम्ही दत्त महाराजांना, स्वामींना सांगू शकता की मी या अडचणीसाठी हे जे 2 अध्याय आहे ते 40 दिवसांसाठी पठण करणार आहे. तरी माझं हेही संकट दूर होऊ द्या, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि 40 दिवसाच्या संकल्पामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. अर्थातच पिरियड्स आले तर ते दिवस स्किप करून तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही हे 2 अध्याय वाचू शकता. म्हणजे तुम्हाला संकल्प नाही करायचा आहे, तुम्हाला कंटिन्यू हे अध्याय वाचायचे आहेत, तर त्यावेळी तुम्ही नित्यसेवा म्हणून हे अध्याय दररोज वाचा. पण त्यावेळी तुम्हाला मांसाहार करायचं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही मांसाहार कराल त्यावेळी तुम्ही त्या ग्रंथाकडे बघायचं सुद्धा नाही आहे, देवाकडे जायचं सुद्धा नाही, सेवासुद्धा करायची नाही आहे. त्या दिवशी तुम्ही स्किप करायचं आहे. तुम्ही म्हणाल की आमच्या इथे सततच मांसाहार असतं. ठीक आहे, तुम्हाला शक्यच होत नाही तर आवर्जून का होईना गुरुवारी तुम्ही हे 2 अध्याय वाचायला विसरायचं नाही. दर गुरुवारी तुम्हाला या 2 अध्यायांचं पठण करायचं आहे. जर तुम्ही संकल्प केला असेल तर तुम्ही देवासमोर बसूनच तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि संकल्प केला नसेल तर अशा वेळी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा जिथे कुठे असाल आणि तुम्हाला वेळ असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही गुरुचरित्रातले हे अध्याय पठण करू शकता किंवा श्रवणही करू शकता. यूट्यूबवरती तुम्हाला हे अध्याय मिळून जातील, तर यूट्यूबवरती तुम्ही हे श्रवण केले तरी चालतील. या अध्यायांचे जे पठण करायचं आहे ही सेवा तुम्ही गुरुवारपासून करायला सुरुवात करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या. त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृतमधील 3 अध्याय आणि 11 माळी जप ही सेवा करायला विसरायचं नाही. तुम्ही ही जी सेवा आहे, हे जे पठण आहे, श्रवण आहे, ते तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये, ऑफिसमध्ये, केंद्रात, मठात, मंदिरात, औदुंबराच्या वृक्षाखाली कुठेही बसून हे अध्याय तुम्ही पठण करू शकता. अतिशय दिव्य आणि प्रभावशाली हा ग्रंथ आहे. याचे अनुभव तुम्ही नक्की घ्या. आपण म्हणतो ना की आपल्याकडे सर्व आहे, पण मानसिक सुख जे असतं ना ते असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जर मानसिक सुखच नसेल ना तर तुमच्याकडे कितीही प्रॉपर्टी असू द्या, कितीही काही असू द्या, त्या गोष्टीला काही अर्थच उरत नाही. आणि ते फक्त मानसिक सुख जे आहे ना ते फक्त गुरुच आपल्याला देऊ शकतात. जे आत्तापर्यंत या गुरुचरित्रामधील हे जो 14वा आणि 18वा अध्याय आत्तापर्यंत पठण करत आले आहेत, अजूनही पठण करत आहेत, त्यांना अनुभव आलेच असतील. त्यांचे जे काही अनुभव आहेत ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सर्वांनी आपले संकट दूर करण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, सगळी संकट निवारण करण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे जे गुरुचरित्रातील 2 अत्यंत प्रभावशाली आणि दिव्य असे जे 14वा आणि 18वा अध्याय आहे ना ते तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही सहभागी करा. आणि दररोज हे अध्याय 14वा आणि 18वा वाचायला विसरू नका. तुमच्यावरती किती पण संकट असू द्या, घरात भांडणं चालली आहेत, मग आज मला इच्छाच नाही की आता ते अध्याय मला वाचायचेच नाही, किंवा कुठेही असा, पण संध्याकाळी 5 मिनिटं का होईना पण वेळ काढा आणि हे अध्याय आवर्जून वाचा आणि त्याचे चमत्कारिक अनुभव घेऊन पहा. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तुमचे अनुभव कमेंट्समधून नक्की कळवा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.